होय बघा हे असे कसे थांबलेत, काहीतरी झाला 100% ॲक्सिडेंट. हा बघा होय झाला असा ध्येय माझे सूर्य, की ध्येय माझे सूर्य आणि वाटा आहे प्रकाशाची. वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता आणि नैरास तर केव्हाच मागे टाकले. उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझ्या झाले. मार्गात येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही. संपली प्रतीक्षा आता, मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओत. आता सकाळचे वाजले 6. आपण आज चाललो रांगणागड ट्रेकिंगला. तर चला मग तुमचं पण पुढे काय होतं तर दाखवतो आहे. आता आपण आधी येलो गाडी चालू करू. गाडी जरा कोल्ड स्टार्ट दिलं आणि आता चाललो रांगणागडा. सकाळचे 6 वाजलेत. आता आपण सकाळच्या आधी निघतो. जाऊ गाडी आपल्या प्रवास खूप लांब करूचा, कारण 40 किलोमीटर आपल्याला जाऊचा तिकडे रांगणागडा. आपल्या घरापासून 40 किलोमीटर लांब आहे. पहिलंच ब्लॉग आहे, जरा ॲडजस्ट करून घ्यावा, कारण आपल्या काय फिल्मचा आता माहिती नाही कसा काय गप्पचं असतं. कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. असेच काय काय नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर. साडेसहा वाजून गेले तरी अजून काय उजेडाचं नाव येत नाही, कारण रात्र मोठी आताशी आणि दिवस काहीतरी लहानच वाटतं. त्यामुळे 6:30 वाजले तरी अजून तर सूर्य काय वरती येऊन आहे. मी सोलो ट्रेकिंगला जातो, असं काय नाही. आपले मित्र पण येऊचे होते, पण त्यांची काहीतरी पर्सनल कामं येईल, त्यामुळे ते जरा येऊचे कॅन्सल झाले. मग आता आपण चाललो, कारण आपल्यासाठी आपलं ग्रुप भेटणार आहे पुढे. त्या ग्रुपमधनंच आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. कारण तुमका जर रांगणागडावर ट्रेकिंगला जायचं असाल तर तुमका NH-66 हायवे, गोवा हायवे जायचं लागतं. कारण ना 2 वाट जाऊ रांगणागडावर. एक औरसवाने तो येता, तो विलोक करून पेताळ बांबार्डे रोडलाच भेटता आपल्याक. आता आपण डायरेक्ट आधी बांबार्डेतर्फे गळसोली जातलो, काही ना आपण लेफ्ट टर्न घेऊन डायरेक्ट त्या रस्त्यान रांगणागडाक जातलो. तुमका जर कधी यायचं झाला तर तुमका दाखवून ठेवतोय. पाण्याची सुंदर गाणी आणि आपलं कोकणचं निसर्ग, भारी एक नंबर कॉम्बिनेशन वाटला. सकाळी जरा मन प्रसन्न होतं अशी गाणी ऐका. इकडनं आपल्या लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा बांबार्डे तर्फे.
आता ही आपली तिसरी वेळ आपण गडावर यायची. पण मागे येलो तेव्हा आपल्याला पाऊस भरपूर भेटलेलो. आता आपण येलो जरा उन्हाळ्याच्या ह्याच्यात. आता जवळ शिमगो येलो, थंडीचे दिवस आता जातं, पण तरी पण थोडी थोडी थंडी असा आपले. मंदिर बांबार्डे गावचा महालक्ष्मी मंदिर एक नंबर मस्त बांधल्याने या. A few moments later. स्टेशनवर पोचलो. बघूया पण बाहेर तर काही दिसत नाही. असा काय विषय? काय करतो तो बघूया आपण आता. बघूया असं काय होता विषय. कारण आपण नाही पोचलो या लोकेशनवर. बघूया सर्व सरांच्या घराकडे यायचं होता, तर कोण दिसत तर नाही आहेत आता. बघूया खै गेले ते बाकीचे सगळे. तर पुढे काय काय होतं तुमचं दाखवतो आहे व्हिडिओ माझ्या ब्लॉगमध्ये. तर चला मग. काय म्हणताय सर? जय शिवराय. हो हो हां हो चालेल. आपले सर आपल्या आज जरा गायडन्सला गेले आहेत. वरती बसत जायचं ना. आज शिवाजी महाराजांचा पुतळा. आपल्या सरनं बदादाने दिल्याने चाय. जेव्हा पेज काढायचे ना, हा. ते त्याच्यामध्ये डोण्यामध्ये गाळून घ्यायचे. अच्छा. परत मुडी म्हणून असा ज्याच्यामध्ये तांदूळ साठवून ठेवायचे. साठी म्हणून असा ज्याच्यामध्ये भात साठवायचे. इरला म्हणून असा ज्या पावसाच्या वेळी वापरायचे शेतीच्या कामामध्ये. तर असे काही कोकणातले गोष्टी आहेत ना जे युनिक असतात. तेव्हाचा टेक्निक खूप चांगला होता आणि शास्त्रात धरून होता. आणि आता आपण काही गोष्टी जे यूज करतो ना त्याचे दुष्परिणाम आपल्यावरती होत असतात. हो. संशोधन करून त्याचे व्हिडिओ जर बनवले ना तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती मिळते ती. ठीक आहे ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. जागा 2,000 years later.
खाली शोधलं पण तोंड दाखवून गाड्या जायच्या आधी आपण आधी शूज घालून घेऊया आता चपला सीट शूज काय घालतो तर नमस्कार मंडळी. तर आता आपण इलावून गडाच्या पायथ्याशीच म्हणजे हो पायतो नारोळ गावात हा. तर चला मग तुमका पण आता पुढे दाखवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जो रांगणागड किल्ला आहे, त्याचबरोबर माँसाहेब जिजाऊ, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यासुद्धा पदस्पर्शाने पावन झालेला आहे. रांगणागड ताब्यात असणं खूप महत्त्वाचं होतं, कारण कोल्हापूर, गोवा आणि तळकोकण या तिन्ही भागांवरती वर्चस्व जर मिळवायचं असेल तर हा गड ताब्यात असणं खूप गरजेचं होतं. आणि कोल्हापूरचे जेवढे किल्ले आहेत त्या सगळ्या किल्ल्यांपैकी 13 किल्ल्यांपैकी एकमेव रांगणा. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जेवढे किल्ले आहेत त्या सिंधुदुर्गच्या जेवढे किल्ले आहेत त्यांच्यापैकी ट्रेकिंगसाठी सगळ्यात बेस्ट जो किल्ला आहे तो पण रांगणाच आहे. आणि त्याच्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे. तर आपण ज्या महाराजांमुळे आता आपण चांगलं जीवन जगतोय त्या महाराजांच्या नावाचा जयघोष करूया आणि ट्रेकला सुरुवात करूया. गणश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टावधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. तर त्याच्यामध्ये पाणी टपकू शकतं काही वर्षांनी, पण मुंग्यांनी बनवलेल्या घरच्यामध्ये पाणी येत नाही आणि एक ठराविक प्रकारचे पक्षीसुद्धा आतमध्ये रवतात. आपण जर त्याच्यामध्ये हात घातलो तर आपण लगेच ते चावा घेतले, जे सैनिक मुंग्या असतात ते लगेच अटॅक करतात. पण पक्ष्यासाठी ते रवाग देतात. त्याचं कारण काय असं काय कारण असं सांगा बघूया. त्या पावसाच्या कालावधीत होतं नाही. वाळवी पण एक एंटचाच प्रकार आहे, व्हाईट एंट असं ती. इथून पण आहे वाटतं. थांब गो. इकडे होते त्यामुळे इकडे फिरवायचं. माझ्याकडे नाही इकडे. तुला मी दिले घाबरून मी दिले अभ्यास करणार मी दिले. सॉरी हा. त्याच्यानंतर पिसाळपाचा एक आहे आणि निळेली दरवाजा, पाली दरवाजा असे अनेक मार्ग आहेत तिथे जाण्याचे. तर आपल्याला समोर एक झाड दिसतंय, हां ते बघा. ते कोणतं आहे सांगा. हां काय सांग पोलिसांच्या हातात काट्या असतात.
तर आता आपण इथं गाड्याच्या अजून निम्मे भागार पण काय अर्ध्या भागार पण येतो. कारण तेवढी बायोडायव्हर्सिटी चांगली आहे. आम्ही एकदा ट्रेक करत होतो, म्हणजे मनोहर मनसंतोष गडावरतून वरती गेलो, आडगावच्या धरणाला वळसा घालून तांब्याची वाडी चिकेवाडी करत रांगणावरती आलो. मग त्या तांब्याची वाडी आणि चिकेवाडीच्या मध्ये जे जंगल आहे ना, त्याच्यामध्ये टायगर बटरफ्लायज आम्हाला भरपूर भेटलेले आणि पूर्ण थवेच्या थवे होते. पूर्ण त्या मोहर आलेल्या झाडावरती घोंगावर होते. असे बरेच आहेत आपल्याकडे. जॅकेटवाले जॅकेट काढा आता मला म्हणा आम्हाला नेत नाही म्हटलं तुम्ही पण चला. मग 2 बहीण भाऊ म्हणजे असे मिळून आम्ही 4 जणं गडावरती गेलो आणि गडावरती आम्ही फोटो वगैरे तो क्लिक करत होता. त्याला मी सांगतो की संध्याकाळचे काळोख होणार त्याच्या अगोदर आपण निघू, पण हा फोटो काढण्यामध्ये बिझी. आणि आम्ही तलावाच्या खाली जे रांगणाई मंदिर आहे बाजूला त्याच्या खाली एक धबधबा आहे, मग त्या धबधब्याच्या इथे गेलो आणि जवळपास काळोख होत आलेला. तर म्हटलं आता काय करूया, आता ती जी वाट आहे म्हणजे हा जो मार्ग आहे ना हा लांब पडणार होता आणि कोकण दरवाजा आहे तो नारूरपासून सगळ्यात जवळचा मार्ग आहे. मग म्हटलं तिकडून उतरूया. आणि अजून त्याने एक गोष्ट मला काय बोललेली की हा काय नॉर्मल मार्गच वाटला, डोंगर चढतोय असं वाटलं आहे, म्हणजे असं ॲडव्हेंचर वगैरे असं काय वाटलं नाही, ट्रेकिंग बिकिंग असं. तर म्हटलं ठीक आहे, तुला ट्रेकिंग करायचं असेल तर कोकण दरवाजाने जाऊ. आणि कोकण दरवाजा उतरायला चालू केली आणि संध्याकाळचे 7 वाजले आणि 7 वाजता पूर्ण काळोख झाल्यात जमा झालेला आणि मध्ये आम्हाला चकवा लागला. तर चकवा लागणे हा प्रकार काही जण असं म्हणतात की जी झाडं असतात ना त्या भागामधली ते गॅस रिलीज करतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं डोकं बधीर होऊन जातं. म्हणजे आपण कुठे जायचं काय जायचं रस्ता आपल्याला समजत नाही आणि आपण भोवतारी फिरत राहतो. मग अशावेळी आम्हाला समजे ना कुठे जायचं आणि बरोबर 7 वाजता आमच्या महालक्ष्मी मंदिराचे ढोल वाजतात आणि तिथे आरती चालू होते. म्हटलं ढोल जर ह्या दिशेने वाजते तर आपण त्या दिशेने जाऊया. त्या दिशेने आम्ही चालू केलं उतरायला, पण काही ठिकाणी खूपच असं डीप उतरायचं होतं. मग झाडांना पकडत बिकडत असं उतरायला चालू केलं. मग काही वेळा नदी लागायची, काही वेळा डोंगर लागायचा. मग आम्हाला समजलं की आम्ही हरवू शकतो कुठेतरी. आणि डिस्कवरीवरती मी बघितलेलं की नदीची जी वाट आहे ना ही बरोबर कुठल्या तरी गावामध्ये जातं. मग पाण्याच्या सोबत जायचं असं आम्ही ठरवलं आणि ही खाली जी वाट बघताय ना अशीच जवळपास होती, पण जेव्हा पावसाचं पाणी जास्त होतं मग जेव्हा धबधबा वगैरे असायचा त्या ठिकाणी आम्हाला आवाज यायचा की पाणी जास्त आहे म्हणजे इथे खोल भाग असणार. मग तशावेळी आम्ही जंगलात चढायचो आणि परत पाण्याच्या आवाजाने खाली यायचो. मग असं करत करत आम्हाला 3 तास लागले. 3 तासात आम्ही आपल्या फॉरेस्टची जी वाट होती ती आम्हाला मिळाली रांगणाई मंदिरच्या वरची आणि एक बल्ब दिसला. मग तेव्हा जीवात जीव आला. तोपर्यंत आम्ही भरपूर काय काय विचार करत होतो आणि आमच्या जंगलामध्ये बरेचसे प्राणी वगैरे आहेत, हिंस्र प्राणी आहेत. तर त्यांना सांगून ठेवलेलं की जंगलाचा नियम आहे मारो या मरो. एखादा वाघ जरी आला आणि आपल्या भावंडाला घेऊन गेला तर त्या वाघाला मारायचं आणि आपल्या भावंडांना सोडून आणायचं. एवढी तयारी ठेवा, आपण घरी नक्की जाऊ. तसं त्यांना जरा मानसिक बळ देऊन खाली आणलं आणि आम्ही खाली आलो तर सगळे आमचे गावाले कोयते कुऱ्हाडी बंदुका टॉर्च वगैरे घेऊन गडावर जायच्या मार्गावर 100-1 जण जमा की हे हरवले त्यांना आणायचं आहे म्हणून. आणि तेव्हा अशी धुलाई केलेली पप्पानी माझी, तेव्हा कानाला काढा लावलेला कोकण दरवाजा उतरायचा नाही. आणि मागच्या वर्षी आम्ही परत उतरलो आणि तेव्हा पण तसंच हालत खराब झालेली, पण दिवस होता त्याच्यामुळे काय वाटलं नाही, इझिली आलो. आणि आता गडावर एवढा फिरलो आहे मी, एवढे चटवे वगैरे लागून त्याच्यामधून बाहेर पडलो आहे की कोल्हापूरवरून कधी कधी येणारे पर्यटक तिकडे हरवतात आणि मला फोन येतो, अरे दादा आम्ही इकडे आहे, हरवलो आहे, वाट सापडत नाही आहे. मी त्यांना विचारतो की कुठल्या लोकेशनला आहे सांगा, आजूबाजूला कोणती झाडं आहे, दगड कसं आहे किंवा तिथलं स्ट्रक्चर कसं आहे. मग त्याच्यावरून मी सांगतो तुम्ही हत्तीची सोंड माचीच्या मध्यभागात आहात, सरळ चालत जावा, जंगल जरी दिसत असलं तरी रांगणाई मंदिरकडे खाली उतरणं. आमचा वाईट
आखी जेवणाच्या बाबतीत फक्त पुढे पुढे असते. आता आपण आपण कोणत्या पॉइंटला बोललो आता हो पॉइंटच माहिती पाठी जाऊ का काय मेला एवढा दावत गेला असतो मग. समोर तोंडावर फेसिंगवर कॅमेरा आंबी वर्षाच्या पडताना व्हॉट इज DBMS? आणि जॅकेट आम्ही घालून येतो. ते मनाली केली होत. ह्या मॅडम आहेत आमच्या अजून आतापर्यंत 35-36 गड चढल्या. या सगळ्यांनी इकडे तो बघा गडाचा मुख्य बुरुज आणि त्याच्या पलीकडे कोल्हापूर दरवाजा इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हे जवळपास अंतर फक्त 10 मिनिटाचं आहे, पण आपल्या चालण्यावरती डिपेंड आहे. आणि आता 75% आपण चाललोय आणि या सेल्फी पॉईंटकडे आलो. म्हणजे इथून फोटो काढल्यानंतर आजूबाजूचा सगळा निसर्ग दिसतो आणि फोटो छान येतात. पावसाळ्यामध्ये भरपूर चांगला नजारा इथे असतो. सगळी रानफुलं बहरलेली असतात, धबधबे कंबत असतात आणि ढग वगैरे दाटलेले असतात, धुकं असतं. मग सुंदर फोटो इथे येतात. म्हणून या पॉईंटचं नाव दिलं सेल्फी पॉईंट. एक 10 मिनिटात आपण गडावरती जाऊया. सगळे फिट आहेत. आम्ही जेव्हा ट्रेकिंग करत असतो ना तेव्हा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे गड किल्ले चढताना काही आपण गाणी म्हणत जातो, काही कविता म्हणत जातो, काही डायलॉग म्हणत जातो, ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी येते. तर तशीच एक कविता आहे जी मी तुमच्यासाठी म्हणतो. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक रक्त तुमचं सळसळेल आणि परत गडावरती तुम्ही टोपी कुठे वेगाने जाऊ शकता. की ध्येय माझे सूर्य, की ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची. वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले. उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझ्या झाले. मार्गात येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही. संपली प्रतीक्षा आता, मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. वा. शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. असं बोलायचं ना. मिस कसं वाटतं तुम्हाला? छान वाटलं गड चढताना. अच्छा. जिद्दीने मी गड चढत आहे. पोट दुखत असेल चढतायत. पेशंट असून पण चढतायत म्हणजे विचार करा. काही लोक स्वतःला शाणे समजतात. शाणे समजलेल्या लोकांच्या नादी लागू नये. आजारी असून सुद्धा त्यांनी आपली आजारी असून पण मॅडम चढल्या, त्यांना बरं नव्हतं. पूर्ण बरं नसताना सुद्धा पूर्ण गड चढून आले. मला पण चढता येत नव्हतं तरी पण मी चढले. मी फर्स्ट टाइम चढले पण चढले. काय कापलं डोक्यावरती. झाल्यासारखं वाटतं. त्यांना गडावर जाऊन डाळ भात लोणचं कोण नाही कोणतं करायचं. तरी नशीब आता एक डोकं चालून घेतलं नाही काहीतरी निर्णय. नाहीतर आमका 4:30 जेवचा लागला असता. बरं काम केलं वंश.
नको कॅप्चर करू ही हालत. क्लीनचा हडकर फडकर मॅडमांचा. कोणाचा आहे तो? तो चोरासारखा हडकर मॅडमांनी मला चोरून आणून दिला कोणाचा. ऋतिका मी शायद अजिबात दमत नाही. प्रत्येक पिढीची जनरेशन कशी आहे बघा. आताच्या पिढीची जनरेशन म्हणजे आता जनरेशन काय ती. हा ही आहे आताची पिढी. व्यस्त असणारी. क्लासास फेल करून टाकणार. हे मिस आहेत वाटता पुढच्या सेमिस्टरला. नाही नाही. आणि वरचं सगळं पाणी दगड वगैरे घेऊन होय होय. आणि इथून हे सगळे दगड तिकडे खाली जातात. पावसात आपण इलो की सगळ्या वाटेवरती पाणी असतं. पाणी पाण्यात चालत चालत वरती जायचं. अक्षरशः आम्ही त्यांना उतरायचा म्हणजे जीव. तुम्ही जर येत असाल गडावर तर इकडे सरळ वाट गेलेली आहे. त्या बाजूला न जाता इकडे राईट साईडला वाट आहे, त्या वाटेने जा. कारण ही वाट वरती जाते ती बंद होते. तिकडे गडाचं भिंतीचं पायथं आहे तिकडे, त्या साईडला जाऊ नका. ते सांगतोय हे जिमला जाणारे असे माणसा. आणि आम्ही बघा न जिमला जाता सरांनी बसलेले आणि तो आपण मागे इलेलो पण आपण बिना शूजचे इल्लो. आता शूज घालून इलो पण आता जरा कम्फर्टेबली चढता येतं गडा. तुम्ही जर या वाटेने येत असाल तर पायाखाली नीट बघून पाय टाका. कारण हे बघा वाटेर कसे खड्डे आहेत. ह्याच्यात जर पाय आपलं चुकान गेलो तर डायरेक्ट खाली दरीत. त्यामुळे नीट बघून येवा, पाय जपून टाका. जय शिवराय. माझं नाव किशोर सरनोबत, युवासेना गडकिल्ले संवर्धन अध्यक्ष सिंधुदुर्ग. आणि रांगणागडावरती ॲज अ टुरिस्ट गाईड म्हणून मी असतो. रांगणागडावर बरेच पर्यटक येत असतात. त्याच्यापैकी आज ज्ञानकुंज कॉलेजचा कॅम्प आज गडावरती आहे. आणि आम्ही ज्या गडावर आलो आहे त्या गडाचं नाव आहे रांगणा उर्फ प्रसिद्ध गड. इतिहासामध्ये रांगणागडाला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. कारण इकडचं साईड आहे कोल्हापूर, खाली आहे गोवा आणि खालचा इकडचा जो भाग आहे तो तळकोकण. आणि आम्ही नारूर गावातून चढाई केली. नारूर गावातून मार्ग म्हणून आहे, त्या मार्गाने आम्ही कोल्हापूर दरवाजाकडे आलो. कोल्हापूरवरून येणारी पण वाट इकडून येते. चिकेवाडी आहे इकडे. गडकऱ्यांची 8 घरं आहेत, त्यांची वस्ती आहे तिकडे. आणि ते खाली जर बघाल ना तुम्ही, हे खाली आहे ते पालीचं आणि पाली दरवाजा इकडे आहे. आणि गडाबद्दल सांगायचं झालं तर शिलाहार राजा भोज दुसरा त्यांनी हा गड बांधलेला आणि मोहम्मद गवानने तो जिंकून घेतला. आणि हा गड जिंकताना त्याचे उद्गार होते की मर्दुमकीबरोबर संपत्तीसुद्धा जास्त खर्च करावी लागली. त्याच्यामुळे हा गड जिंकण्यासाठी किती टफ होता याचा अंदाज आपण लावू शकतो. त्याच्यानंतर स्वराज्याचे जे इकडचे सेनापती होते राघोजी पंडित, त्यांनी हा गड स्वराज्यात आणला. आणि ह्या गडाचं अजून एक महत्त्व असं आहे की राजे आग्र्यात जेव्हा कैदेत होते तेव्हा हा गड दुश्मनांच्या ताब्यात गेला. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम त्यावेळी चाललेलं, हिरोजी इंदलकर तेव्हा बांधकाम करत होते. मग अशा वक्ती दुश्मनांच्या ताब्यात गड गेल्यामुळे इथून जे सगळं सामान वगैरे गोळा केलं जायचं आणि तिकडे नेलं जायचं, तर तेव्हा ते बांधकाम थांबलं आणि स्वराज्याच्या आरमाराचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यानंतर इकडचा जो भाग होता तो दुश्मनांच्या ताब्यात गेला. त्याच्यामुळे स्वतः जिजाऊ माँसाहेबांनी मोहीम काढली आणि गड ताब्यात घेतला.
आणि इकडची सगळी व्यवस्था लावून त्या परत गेलेल्या आहेत. आणि महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटले तेव्हा ते गडावरती जेव्हा आलेले तेव्हा या गडाला वेढा दिलेला होता. तो वेढा महाराजांनी फोडून काढला, हा गड ताब्यात घेतला आणि 6,000 होन या गडासाठी खर्च केले आणि गडाची जी तटबंदी आहे डागडुजी आहे ती केलेली आहे. आणि नंतर तिकडे समोर जो गड दिसतो आपल्याला मनोहर मनसंतोष गड, तिकडे महाराज वास्तव्यास गेले. 1 महिना तिथे वास्तव्य होतं आणि तिथे राहून त्यांनी मेडिटेशन केलेलं आहे की कोणत्या मोहिमेवर कोणाला पाठवायचं, स्वतः कोणत्या मोहिमेवर जायचं आणि स्वराज्याचे जे आपले तहामध्ये दिलेले किल्ले होते ते परत कसे मिळवायचे याचं सगळं नियोजन तिथे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर धडाधड सगळ्या मोहीम घेतलेल्या आहेत. कमबॅक काय असतो ते तेव्हा आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. आणि गडावरती ज्या 2 तोफा दिसतात ना त्या या पालीच्या खोऱ्यामध्ये पडलेल्या होत्या. आणि त्रिवेणी ग्रुप बोर्डे बिद्री त्यांनी काय केलं, जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा सगळी झाडं मेलेली असतात आणि माती ठिसूळ असते. अशा वेळी पावसाचं पाणी पडल्यानंतर दगड आणि तोफा वगैरे काय असतील तर त्या ओपन होतात. मग 100 जणांची साखळी बनवून गडाला प्रदक्षिणा घातली तेव्हा तिथे तोफा सापडल्या आहेत त्या. आणि त्या तोफा आंबोली मार्गे सगळी सजावट वगैरे करून चिक्केवाडी मार्गे इथे आणून त्या बसवलेल्या आहेत. 5 minutes later. आपण आता गडाच्या दरवाजावर पोचलेलो, मेन दरवाजा गडाचा हेच. इकडे चिकेवाडी, तांब्याची वाडी, पाडगाव आणि पुढे कोल्हापूर.